नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. भूगोल शेवटचा पेपर आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले कुठले आहेत, प्रिव्हियस इयरला कुठले कुठले क्वेश्चन्स आले होते, सोबतच कुठल्या चॅप्टरवरती कुठले पॉईंट्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत, सगळं काही नीट समजून घेणार आहोत. त्यामुळे आधी टेक्स्टबुक जवळ घ्या. इंग्लिश मिडियमवाले तुमचं टेक्स्टबुकसुद्धा ह्यांच्यासारखंच असतं, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. टेक्स्टबुक जवळ घ्या. व्यवस्थित जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला देत आहे सगळे मार्क करून घ्या, म्हणजे प्रिपरेशन करणं एकदम सोपं जाईल. आता सुरुवात करूया. सुरुवातीला एकदम आपण अनुक्रमणिका बघूया, म्हणजेच इंडेक्स बघूया. आता ह्याच्यामध्ये जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर पहिले 2 धडे तर खूप सोपे आहेत आणि इथून खाली तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा हा लोकसंख्या जो धडा आहे ह्याच्यावरती जास्तीत जास्त आलेखावरती प्रश्न प्रिव्हियस इयर्सला आलेले आहेत. त्याच्यामुळं हाही धडा तुमच्यापासून बाजूला झाला. म्हणजे 1, 2 आणि 3 हे 3 धडे जर बाजूला झाले तर तुम्हाला 6 धडे एकदम व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. ह्यांना प्रिपेअर करायचं नाही का, तर ह्यांनाही प्रिपेअर करायचं, पण हे प्रिपरेशन एकदम इझिली होईल, म्हणजे पटकन प्रिपेअर होऊन जातील. ह्यांना टाईम नाही लागणार. आणि पहिला धडा तर खूप सिंपल आहे. ह्याच्यातली बरीचशी उत्तरं तुम्ही मनाने लिहिता, त्यामुळे ह्या धड्याचं तर काही एवढं टेन्शन नाही आहे. हा धडाही छोटा आहे आणि हाही धडा छोटा आहे, त्यामुळे या दोघांचं प्रिपरेशन करणं एकदम सिंपल राहील. मग मेन गोष्ट काय, तर हे 3 धडे आणि हे 3 धडे ह्यांच्यावरती व्यवस्थित फोकस ठेवताल. मग जर आज तुम्ही हे 3, हा 1 आणि अजून 2 धडे जर पक्के केले तर उद्या प्रिपरेशन करणं सोपं जाईल. प्लॅन कळला नक्की. आता प्लॅनिंगवाला व्हिडिओ पण अगोदर अपलोड केलेला आहे, तो पण नीट समजून घ्या. त्या व्हिडिओमध्ये स्टेन्सिल म्हणजे काय असतं ते समजून सांगितलेलं आहे. नंतर स्टेन्सिल कुठं कुठं वापरायचं तेही एक्सप्लेन केलं आहे. तो व्हिडिओ नीट बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी समजून येतील. चला, स्वाध्याय आणला पहिल्या धड्याचा. सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या धड्यावरती एकतरी प्रश्न थोडक्यात उत्तरे द्या या ठिकाणी पडतो. आता प्रत्येक वर्षी प्रश्न पडलेला आहे. मार्च 2025मध्ये ह्यातला प्रश्न नव्हता पडला, पण प्रश्न असा पडला होता की क्षेत्रभेट म्हणजे काय, व्याख्या लिहायची आणि क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करतो हे सांगायचं होतं. त्यामुळे एकदा काय करा, हे सगळे प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. हाही प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. नंतर कुठले कुठले प्रश्न आपण विचारतो, कचऱ्याचे कसे व्यवस्थापन करतो, कुठलं साहित्य नेतो, आवश्यकता का असते. आता ह्या आवश्यकतेच्या उत्तरमध्ये क्षेत्रभेटीची व्याख्या होती. त्यामुळे काय होतं आहे, प्रश्न फिरून विचारला जातो, पण प्रश्न एकदम सिंपल असतो आणि हा तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता. डन. चला, धडा क्रमांक 2, स्थान आणि विस्तार ब्राझील आणि भारतचा. आता मी एक्सप्लेन करता करता तुम्हाला टेक्स्टबुकमधले पण काही पॉईंट सांगत जाईल, ते व्यवस्थित मार्क करून घेताल. आता हे भारताचा नकाशा आहे. ह्याच्यामधली जेवढी राज्य आहेत ना ही सगळी, ह्यांची जागा नीट बघून ठेवा, म्हणजे कुठल्या ठिकाणी कुठलं राज्य आहे हे जर समजलं तर काही पॉईंट्स आपले पक्के होऊन जातील. त्याच्यानंतर ब्राझील पण सेम, याचेही सुद्धा व्यवस्थित राज्य बघून ठेवा, कारण हे जे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला राज्य मार्क करायला विचारतात. लास्ट इयर हा क्वेश्चन आला होता, त्याच्या आधी एकदा हा क्वेश्चन आला होता, त्याच्यानंतर ही राजधानी विचारलेली होती, त्यानंतर हाही प्रदेश विचारला होता, हाही प्रदेश विचारला होता, हाही प्रदेश विचारला होता. त्यामुळं हा मॅप बघणं खूप जास्त महत्त्वाचं ठरेल. कळलं नक्की. चला, आता धड्याखालचे प्रश्न बघूया 1 बाय 1. विधाने योग्य की अयोग्य दुरुस्त करून लिहायचे आहेत. व्यवस्थित हे प्रश्न करून टाकतात. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तर योग्य की अयोग्य हे दुरुस्त करून लिहायचं आहे, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला जर रॉंग असेल तर राईट करून मिळेल. मग ह्या राईटमध्येच तुमचे काही क्वेश्चन्स जे 1 मार्कचे असतील ते पक्के होऊन जातील. त्यानंतर थोडक्यात उत्तरं द्या. पहिला आणि दुसरा हा मार्च 2025ला आला होता. त्याच्यानंतर बघा, भारताची आणि ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी एवढ्या बोर्ड इयरला आलेला आहे. त्यामुळं एकदा हे जे काही पॅरेग्राफ्स आहेत हे व्यवस्थित बघून घ्या. 3-3 मार्कांचा प्रश्न या ठिकाणी फ्रेम होत आहे. त्याच्यानंतर पुढं धडा क्रमांक 3, प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. आता ह्याचा मॅप तर मी सांगेलच, पण तुम्ही थोडेसे मॅपचे पॉईंट्स बघून घ्या. जसं की बघा, हा मोठा पॉईंट आहे, त्याच्यानंतर हाही एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हाही एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. हा पूर्ण पूर्व हिमालय, त्याच्यानंतर हे पूर्व किनारपट्टी, ही पश्चिम किनारपट्टी, त्यानंतर ह्या पर्वतरांगा हे बघून ठेवताल. लक्षद्वीप, त्याच्यानंतर अंदमान आणि निकोबार. हे प्रिपरेशन करताना जर बघितलं ना तर एकदम इझी होईल. आणि जेव्हा मी तुम्हाला मॅप एक्सप्लेन करेल ना तेव्हा डबल रिव्हिजन होऊन जाईल. त्यामुळं हे नीट बघून घेताल. आता धड्याखालचे प्रश्न उत्तरं बघूया व्यवस्थित 1 बाय 1. कुठे गेला, हां थांबा, अजून एक गोष्ट सांगतो बघा. ब्राझीलवरती गेला ना, हां, हे ब्राझीलसुद्धा सगळे बघून ठेवताल. बघा, हा एक प्रश्न, हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट, हे सगळं बघून घ्या. हे मॅपला आलेले पॉईंट्स आहेत, हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण जर तुम्ही आधी रेडी राहिलात ना तर ते मॅप अंडरस्टँडिंग करणं सोपं होईल. त्याच्यानंतर हा नद्यांवाला
कुठे गेला, एक मिनटं, हे बघा हां, नद्यांवाला ज्या मेन नद्या आहेत त्याच बघून ठेवताल. त्याच्यानंतर भारतामध्ये सुद्धा ज्या मेन नद्या आहेत त्याच बघून ठेवताल. ह्याच्यानंतर पुढं धड्याखालचे प्रश्न बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला, नंतर दुसरा, त्यानंतर तिसरा, नंतर टिपा द्या. हे तीनही व्यवस्थित करताल. नंतर 1, 2 आणि 3. आता हे जे प्रश्न मी दिलेले नाही आहेत हे न देण्यामागचं रिझन समजून घ्या. हे प्रश्न तुमचे ह्याच्यामध्येच प्रिपेअर होऊन जातील, कारण ह्याच्या उत्तरामध्ये जे पॉईंट्स आहेत ते या प्रश्नांमध्ये येतच आहेत. त्यामुळे मी ते प्रश्न मार्क नाही केले. कळलं? नक्की प्रश्न जरी फिरून आला तरी त्याचं उत्तर सेम राहतं. हे जसं इतिहासाला लागू होतं अगदी त्याचप्रमाणे भूगोलाला सुद्धा लागू होतं. हे नीट डोक्यात ठेवताल. त्याच्यानंतर धडा क्रमांक 4 हवामान बघा. व्यवस्थित 1 by 1. आता हे बघा, हे काय आहे, आलेख आहे आणि हे आलेखावरचे प्रश्न आहेत. वाचून ठेवा म्हणजे आलेखाची तयारी होऊन जाईल. सेम आलेख दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली प्रश्न उत्तर असणार आहेत. हे बघून ठेवताल म्हणजे ते जे 10 मार्क आहेत ना ते पक्के होऊन जातील. आता या ठिकाणी प्रश्न पहिला, त्यानंतर प्रश्न दुसरा, 1, 2, 3, 4 हे 4 प्रश्न, नंतर 1, 2 आणि 3 व्यवस्थित 1 by 1 बघून ठेवताल. व्यवस्थित प्रिपेअर करा. आता ह्याच्यानंतर जेव्हा मी स्टेन्सिलचा वापर कसा करायचा हे सांगेल ना तेव्हा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं अजून पक्की होऊन जातील. कळलं? चला पुढचा धडा नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. ह्याच्यामध्ये सुद्धा ना हा जो काही मॅप आहे, नकाशा आहे ना, हा महत्त्वाचा आहे. बघा कधी कधी काय विचारतात, हे या पक्षाचं नाव, हा ॲनाकोंडा, त्याच्यानंतर हे कटिंगाचा प्रदेश, सॅव्हानाचा प्रदेश, हा पंपास, पॅराना नदी, पेराग्वे नदी. हा मॅप नीट बघून ठेवतात. कळलं? चला पुढं जाऊया. आता धड्याखालचे प्रश्न उत्तर बघा व्यवस्थित. आता हे तर सिंपल प्रश्न आहेत, हे तर तुम्ही प्रिपेअर करतालच, त्यामुळे काय डाऊट नाही आहे. आता थोडक्यात उत्तरे द्या बघा. पहिला, दुसरा, त्यानंतर हे सगळे. आता हे सगळे का दिले, कारण ह्याच्यामध्ये तुमचे बरेचसे मॅपचे पॉईंट्स क्लिअर होऊन जातील. आणि या प्रश्नांमध्ये 1-1 मार्कांचे जे प्रश्न असतात, प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा, हे सुद्धा तुमचे नक्की पक्के होऊन जातील. त्यानंतर भौगोलिक कारणे द्या. पहिलं, हा एक प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न. कळलं नक्की? चला आता धडा क्रमांक 6. ह्याच्यामध्ये भरपूर सारे आलेख आहेत बरोबर. त्यामुळं हा धडा मोस्टली आलेख काढा किंवा आलेखावरचे प्रश्न उत्तरं लिहा याच ठिकाणी दिसून येतो. त्याच्यामुळं ह्याचे आलेख नीट बघून घेताल. बघा हे व्यवस्थित मॅप रिडिंग आहे, हा म्हणजे नकाशा वाचणे. हा आलेखावरचा प्रश्न आहे, बघून ठेवा म्हणजे ते जे प्रश्न आहेत त्यांचे मार्क नाही जाणार. 1 by 1 जर तुम्ही बघितले आधीच प्रिपेअर करून जर गेलात ना तर एक्झाममध्ये वेळ पण वाचेल. आता ह्याच्यामधले कुठले प्रश्न नीट बघून ठेवायचेत. प्रश्न पहिला, दुसरा, हे 2 प्रश्न, हे 3 आणि हा शेवटचा प्रश्न. ह्यातले बरेचसे प्रश्न तुमच्या आधी झालेले असतीलच, त्यामुळं नो डाऊट. आता बघा आउट ऑफ मार्क पाडायचे, त्यामुळे प्रिपरेशन जास्त ठेवावं लागेल. त्यामुळे प्रिपरेशन आपल्याला स्ट्रॉंग ठेवायचं आहे, म्हणून हे सगळे प्रश्न एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कळलं नक्की? शुअर? चला आता मानवी वस्ती. आता ह्या ठिकाणी सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेतच. बघा हा आलेख वाचून ठेवायचा, वाचून ठेवायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर हे बघा आला स्वाध्याय. आता ह्या ठिकाणी ना D म्हणजे डिसेंबर आणि M म्हणजे मार्च. प्रश्न कुठले महत्त्वाचे आहेत हे तर तुम्ही करणारच आहात. हे तर एकदम सिम्पल आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कुठल्या धड्याखालचे सोडू नका. भौगोलिक कारणे द्या. दुसरा, तिसरा आणि चौथा एवढ्या बोर्ड इयरला आलेल्या आहे. त्यानंतर थोडक्यात उत्तर द्या. पहिला आणि दुसरा नीट करून ठेवताल. डन? चला आता अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. चलो आता ह्याच्यामध्ये सुद्धा हे बघा, हे आहे का नाही, हे लास्ट इयर पडलं होतं. टेक्स्टबुकमधलाच प्रश्न पडतो, त्यामुळं नीट वाचून ठेवताल. मार्क कन्फर्म करायचेत आपल्याला. त्याच्यानंतर हे बघा आता कुठल्या ठिकाणी कुठली पिकं होतात. आता हे काकाओ हा प्रश्न पडला होता, हा प्रदेश आहे. कळलं? कुठल्या ठिकाणी उत्पादन होतं हे व्यवस्थित बघून ठेवा. त्याच्यानंतर पुढं व्यवस्थित स्वाध्याय कुठे गेला, 1 मिनिट आला स्वाध्याय. बघा हे तर करणार आहात नो डाऊट. आता प्रश्नांची उत्तरं द्या. पहिले 2 आणि हे 2. स्वाध्याय छोटा आहे त्यामुळे पटकन होऊन जाईल. समजलं? चला आता ह्याच्यानंतर 9वा आणि शेवटचा धडा. ह्याच्यामध्ये सुद्धा आलेख आहे. दिसला बरोबर. त्यामुळं हे नीट बघून ठेवा आणि प्लस आहे ना नीट समजून घ्या. बघा हे जे ठिकाणं आहेत महत्त्वाची ह्यांची नावं जर बघितली ना तर एकदम व्यवस्थित होऊन जाईल. आता स्वाध्यायातले प्रश्न बघूया 1 by 1 व्यवस्थित. कुठे गेला स्वाध्याय? आला बघा. स्वाध्यायामध्ये हे ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे व्यवस्थित करा. त्याच्यानंतर हे 2 प्रश्न, हे पहिले 4, नंतर हा दुसरावाला
आणि हा पहिलावाला. हे सगळं व्यवस्थित बघून जा. हे व्यवस्थित जर तुम्ही केलं तर आउट ऑफ मार्क कन्फर्म येतील म्हणजे येतीलच, नो डाऊट. पण वाचताना आणि उत्तर समजून घेताना प्रश्न जर फिरून विचारला तर तो आपल्याला समजला पाहिजे. त्यामुळं शांत डोकं ठेवून प्रिपरेशन ठेवा, सगळं काही तुमचं व्यवस्थित होऊन जाईल. IMP क्वेश्चन मार्क केले, इंग्लिश मिडियमवाले तुम्ही पण मार्क केले. स्वाध्याय सेम असतो, पुस्तक सेम असतं, सगळं सेम असतं, पेपरसुद्धा सेम असतो. त्यामुळे तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका, सगळ्या गोष्टी नीट समजून घेताल. कळलं? व्यवस्थित प्रिपेअर करा. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण मॅपचे सगळे पॉईंट्स बघूया, पण तुम्ही अगोदर मॅप तयार करून रेडी राहा, म्हणजे ते मॅपचं प्रिपरेशन माझा व्हिडिओ बघितल्यानंतर पक्कच होऊन जाईल. कळलं? नक्की व्यवस्थित प्रिपेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, व्यवस्थित आपण सॉल्व करूया, म्हणजे आपल्याला आउट ऑफ मार्कांचं जे मिशन होतं ते पक्कं होऊन जाईल. समजलं? चला व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.